गुड मॉर्निंग एव्हरीबडी. तरी विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 11वीचे युनिट नंबर 15 हायड्रोकार्बन हा युनिट बघणार आहोत. तर हायड्रोकार्बन ह्या युनिटमध्ये टोटल आपण हायड्रोकार्बन कंपाऊंड म्हणजे काय, त्याचं डेफिनेशन, त्याचं क्लासिफिकेशन, त्याच्यानंतर हायड्रोकार्बन कंपाऊंडमधलं 4 महत्त्वाचं घटक येणार आहेत. ते म्हणजे अल्केन, अल्काइन, अरोमॅटिक कंपाऊंड. त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती आपण ह्या युनिटमध्ये घेणार आहोत. तर आपण पहिल्यापासून सुरुवात करूया. तर हायड्रोकार्बन म्हणजे नेमकं काय असतं, तर हायड्रोकार्बन कंपाऊंड म्हणजे कुठल्या एक्झाम्पल्स येतात ते आपण पाहत जाऊया. तर हायड्रोकार्बन कंपाऊंड म्हणजे नेमकं ह्या हेडिंगमध्ये इथं दिलेले आहेत. एक हायड्रो आणि दुसरं आहे कार्बन, म्हणजे हायड्रोजन व कार्बन. हायड्रोजन व कार्बन कंटेनिंग जे काही कंपाऊंड असतात त्या सगळ्यांना आपण काय म्हणायचं, हायड्रोकार्बन कंपाऊंड असं आपण म्हणायचं. त्याचंच एक उदाहरण आपण घेतलं तर CH3. ह्याच्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजन दोन्ही, हा CH3 म्हणजे आपण काय म्हणतो, त्याला मिथाइल ग्रुप असं म्हणतो. त्याच्यानंतर दुसऱ्या CH4 ह्याला आपण काय म्हणतो, मिथेन ग्रुप असं म्हणतो. मिथेन ह्याच्यामध्ये एक कार्बन आणि पुढचं हायड्रोजन. हे झालं हायड्रोकार्बन कंपाऊंड. म्हणजे दिलेल्या एक्झाम्पलमध्ये कार्बन व हायड्रोजनच असायला पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही ऑक्सिजन किंवा सल्फर किंवा अजून नायट्रोजन तसलं ग्रुप ॲब्सेंट असलं पाहिजे. त्याला आपण काय म्हणायचं, हायड्रोकार्बन कंपाऊंड्स असं म्हणायचं. तर हायड्रोकार्बन कंपाऊंडचं क्लासिफिकेशनसुद्धा केलेले आहेत. क्लासिफिकेशन तर हायड्रोकार्बन कंपाऊंडचे मेन 2 क्लासेस केलेले आहेत. तर पहिला आहे ओपन चैन आणि दुसरा आहे क्लोज्ड चैन. ओपन चैन आणि क्लोज्ड चैन. तर ओपन चैन व क्लोज चैन दोन्ही वेगळे आहेत. तर परत ओपन चैनमध्ये 2 क्लासेस आहेत. ओपन चैनमध्ये परत 2 क्लास केलेले आहेत. पहिला आहे सॅच्युरेटेड आणि दुसरा आहे अनसॅच्युरेटेड. तर सॅच्युरेटेड म्हणजे काय येतं, तर मेन एक्झाम्पल म्हणजे अल्केन्स, जसे की कार्बन सिंगल बॉन्डेड कंपाऊंड असतात. सॅच्युरेटेड म्हणजे काय असतात, which contains the कार्बन सिंगल बॉन्डेड molecules or single bonded compounds. त्याचं एक्झाम्पल जर आपण घेतलं तर कुठले येतात, मेन अल्केन्स. कुठल्याही अल्केनचं आपण एक्झाम्पल जर घेतलं तर प्रत्येक अल्केन कंपाऊंड कसं असतात, कार्बन सिंगल बॉन्डेडमध्ये आपल्याला दिसते. तर एक एक्झाम्पल बघूया आपण. पहिलं कंपाऊंड कुठलं येते, CH4. त्याच्यानंतर CH3 सिंगल बॉन्ड CH3. हे सोडा, हे एकच कार्बन आहे, ह्याच्यात आपल्याला कळत नाही. तर दुसरं एक्झाम्पल आहे CH3. ह्याला आपण काय म्हणतो, इथेन. तर इथेन म्हणजे काय आहे, कार्बन सिंगल बॉन्डेड. परत ह्या सॅच्युरेटेडमध्येच हे झालं कुठलं एक्झाम्पल, स्ट्रेट चैन अल्केनचं एक्झाम्पल झालं. ह्याच्यात परत 2 येते, स्ट्रेट चैन अल्केन्स झालं. ह्याच्यातच सॅच्युरेटेडमध्येच दुसरं एक येणार आहे कुठलं, ब्रँचड चैन, BRANCHED, ब्रँचड चैन अल्केन्स.
तर ब्रँच चेन अल्केन म्हणजे जे अल्केनचं एक्झाम्पल्स आहेत त्या एक्झाम्पलमध्ये एका कार्बनला ब्रँचेस असतात. हे बघा 1 2 3 आणि 4 हे 3 नंबरला एक इथं ब्रँच जोडा फक्त. उरलेल्या कार्बनला हायड्रोजन जॉईंट करा. तर काय होईल इथं हे 4 कार्बन आहे स्ट्रेट लाईनमध्ये आणि त्याला एक 3 नंबर कार्बनला एक इथं CH3 आपण जोडलेले आहेत. तर पण काय म्हणायचं ब्रँचड चैन अल्केन्स असं म्हणायचं. हे झालं सॅच्युरेटेड. त्याच्यानंतर अनसॅच्युरेटेडमध्ये बघा इकडे या कुठं इथं येतात अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कंपाऊंड. ह्याच्यामध्ये परत 2 क्लासेस केलेले आहेत. एक आहे स्ट्रेट चेन आणि दुसरं आहे ब्रँचड चेन. सेम एक्झाम्पल्स फक्त इथं अनसॅच्युरेटेड म्हणलेले आहेत. तर अनसॅच्युरेटेड म्हणजे काय असतं तर कार्बन डबल ऑर कार्बन ट्रिपल बॉन्डेड कंपाऊंड त्या एक्झाम्पलमध्ये असतात. तर कसं असतात अनसॅच्युरेटेड म्हणजे कार्बन डबल बॉन्ड किंवा कार्बन ट्रिपल बॉन्डेड कंपाऊंड पाहायला आपल्याला मिळते. तर आपण एक्झाम्पल बघूया. कार्बन डबल बॉन्ड कशात असतात म्हणजे अल्किन्सचं कुठल्याही एक्झाम्पल आपण घेतलं तर त्याच्यामध्ये कसे असतात सगळे कार्बन डबल बॉन्ड असतात. ओके. तर हा एक्झाम्पल बघा CH2 डबल बॉन्ड CH2 हे काय झालं इथिन ETHENE. ओके. त्याच्यानंतर हे झालं स्टेट चेन. ह्याच्यात परत भरपूर एक्झाम्पल आपल्याला पाहायला मिळेल. तर CH3 CH डबल बॉन्ड CH2 हे पण काय झालं स्ट्रेट चेन अल्केनचं एक्झाम्पल इथं आपल्याला पाहायला मिळालं. तर त्याच्यानंतर ब्रँच चेन अल्केन्स त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला मिळेल. हे बघा एक्झाम्पल CH3 CH डबल बॉन्ड CH2 हे बघा आता काय झालं तर ब्रँचड चेन झालं. तर ह्या एक्झाम्पलमध्ये काय झालं एक स्ट्रेट आहे आणि एक साईडला ब्रँचेस आहेत त्याच्यामध्ये ब्रँचड चेन हे झालं अल्किनचं एक्झाम्पल. त्याचप्रमाणे सेम आहे कार्बन ट्रिपल बॉन्डेड कंपाऊंड. कार्बन ट्रिपल बॉन्ड कशाच असतात म्हणजे मेन त्याचं एक्झाम्पल सांगायचं म्हटलं तर कुठलं कार्बन ट्रिपल बॉन्डचं अल्काइन्स ALKYNES. त्याच्यामध्ये कसं असतात तर कार्बन ट्रिपल बॉन्डेड कंपाऊंड आपल्याला पाहायला मिळेल. तर आपण पाहूया आता हे बघा कार्बन ट्रिपल बॉन्डेड कंपाऊंड्स. तर पहिला आहे C ट्रिपल बॉन्ड CH आणि इकडे H याला आपण काय म्हणतो इथाईन ETHYNE. तर इथाईनमध्ये काय असतात 2 कार्बन आणि 2 हायड्रोजन आणि त्या कार्बनमध्ये कार्बन ट्रिपल बॉन्ड प्रेझेंट असतात. त्याला आपण काय म्हणायचं अनसॅच्युरेटेड कंपाऊंड्स. ओके. तर अजून एक एक्झाम्पल बघूया आपण पुढचं. इथाईन्स नंतर कुठलं प्रोपाईन कसं असतात C सिंगल बॉन्ड C ट्रिपल बॉन्ड C हे कार्बन पुढे एक H ह्याचं कुठलेही हायड्रोजन येत नाही कारण हे कार्बनला ऑलरेडी 3 बॉन्ड आहेत आणि इकडे 4 बॉन्ड आणि ह्या कार्बनला मात्र 3 हायड्रोजन येणार. CH3 सिंगल बॉन्ड C ट्रिपल बॉन्ड C आणि H याला काय म्हणतो आपण प्रोपाईन. हे प्रोपाईन कसं झालं स्ट्रेट चेन अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कंपाऊंड. परत ह्याच्यातसुद्धा आपल्याला ब्रँचड चेन मिळेल. तर त्याचे एक्झाम्पल एक बघूया आपण. काढा एक एक्झाम्पल. तर एक CH3 जोडा. तर CH3 जोडा CH2
सिंगल बॉन्ड C, ट्रिपल बॉन्ड COH. या एक्झाम्पलमध्ये काय झालं तर हा एक स्ट्रेट चेन आहे. त्या स्ट्रेट चेनमध्ये इथं नंबर आहे 1 2 3 4 5 व 6. तर 2 नंबरला काय झालं तर ब्रँचेस इथं जोडलेले आहे. म्हणजे हे कशात मोडलं आता ब्रँचड चेन अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनमध्ये हा एक्झाम्पल मोडते. ओके, तर हे झालं क्लासिफिकेशन ऑफ द हायड्रोकार्बन. तर त्यात कुठलं पाहिलं आपण तर पहिला आहे परत एकदा बघा, पहिला आहे सॅच्युरेटेड व अनसॅच्युरेटेड. तर सॅच्युरेटेडमध्ये कार्बन सिंगल बॉन्डेड कंपाऊंड आपल्याला पाहायला मिळतात. ओके, त्याचं एक्झाम्पल म्हणलं तर अल्केन. त्याच्यामध्ये स्ट्रेट चेनसुद्धा असू शकतात किंवा ब्रँचड चेनसुद्धा असू शकतात. त्याच्यानंतर अनसॅच्युरेटेडमध्ये परत 2 क्लास आहेत, एक स्ट्रेट चेन आणि दुसरा आहे ब्रँचड चेन. तर स्ट्रेट चेन म्हणजे एकदम स्ट्रेट असतात, त्याला कुठल्याही ब्रँचेस वगैरे नसतात, त्याला आपण स्ट्रेट चेन म्हणायचं. त्याच्यानंतर ब्रँच चेन म्हणजे कसं तर दिलेल्या एक्झाम्पलमध्ये ब्रँचेस वगैरे असायला पाहिजे. हे बघा, हे एक स्ट्रेट चेन आहे, त्याला इथं ब्रँच जोडलेला आहे, त्याला आपण काय म्हणतो ब्रँचड चेन अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कंपाऊंड असं म्हणायचं. तर समजून घ्या, अनसॅच्युरेटेड म्हणजे डबल किंवा ट्रिपल बॉन्डेड असतात व सॅच्युरेटेड म्हणजे कार्बन सिंगल बॉन्डेड कंपाऊंड असतात. ओके, आता आपण इकडं पाहूया. तर क्लोज्ड चेन हायड्रोकार्बन कंपाऊंड. तर इथं आपण खाली घेऊया. तर क्लोज्ड चेन कंपाऊंडला परत 2 क्लासेसमध्ये क्लासिफिकेशन केलेल्या आहेत. ते म्हणजे एक सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड. तर सॅच्युरेटेडमध्ये परत त्याला दुसरं नाव आहे अलिसायक्लिक आणि अनसॅच्युरेटेडला पण सायक्लिक असं नाव देण्यात आलेलं आहे. म्हणजे सायक्लिक कंपाऊंड किंवा क्लोज चेन असतात, त्याच्यामध्ये सुद्धा सिंगल बॉन्डेड आणि काही एक्झाम्पलमध्ये डबल बॉन्डेडसुद्धा असतात. तुम्ही पाहिला असेल सायक्लोहेक्झेन आणि बेन्झीन दोन्ही सारखं दिसतात, फक्त सायक्लोहेक्झेनमध्ये कसं असतात कार्बन सिंगल बॉन्डेड असतात व बेन्झीनमध्ये कार्बन डबल बॉन्डेड कंपाऊंड असतात. ते कशात मोडतात तर सांगायचं म्हणलं तर क्लोज्ड चेन कंपाऊंड्स. ओके, तर आता आपण पुढचा पार्ट घेऊया. तर आतापर्यंत आपण थोडं बेसिक हायड्रोकार्बनबद्दल जाणून घेतलं. तर आपण पुढे जाऊया. तर पुढचा पॉईंट येणार आहे अल्केन. तर अल्केन म्हणजे नेमकं काय असतात, त्याचं एक्झाम्पल्स वगैरे कुठले येतात, त्याचं प्रिपरेशन्स कसं करायचं आणि त्याच्यानंतर त्याचं रिॲक्शन्स कसं असतात, कुठल्या एलिमेंटबरोबर कुठल्या रिॲक्शन्स असतात, ते सगळे आपण ह्या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. तर फर्स्ट बघूया आपण डेफिनेशन. अल्केनचं डेफिनेशन 10वीला झालेलं आहे, परत इथं दिलेलं आहे. तर बघा, अल्केन्स आर द अलिफॅटिक सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कंपाऊंड which contains the carbon single bond. Alkenes are aliphatic saturated hydrocarbon compound. एवढं तुम्हाला समजलं तर ओके होईल. म्हणजे अलिफॅटिक सॅच्युरेटेड. तर सॅच्युरेटेड म्हणजे कार्बन सिंगल बॉन्डेड. अलिफॅटिक म्हणजे काय झालं स्ट्रेट चेन किंवा ओपन चेन कंपाऊंड्स. म्हणजे अल्केन्स कसं असतात तर कार्बन सिंगल बॉन्डेड व ओपन चेन कंपाऊंड असतात, त्याला आपण अल्केन्स असं म्हणायचं. तर एक्झाम्पल तुम्हाला भेटलेले आहेत. तर इथेन सांगितलं मी, प्रोपेन सांगितले, तरी पण बघा एक्झाम्पल परत एकदा सांगतो. तर इथेन आहे, तर इथेन म्हणजे
CH3 सिंगल बॉन्ड CH3. तर त्याच्यानंतर आहे प्रोपेन. प्रोपेनचं CH3 CH2 CH3. म्हणजे कसं दिसतं आपल्याला हे स्ट्रक्चर बघितलं तर आपल्याला काय कळते, हा एक ओपन चेन कंपाऊंड आहे. त्याच्याबरोबर सॅच्युरेटेड म्हणजे कार्बन कार्बन सिंगल बॉन्डेड कंपाऊंड्स आहेत. हे बघा, हे कार्बन त्याच्यानं सेंटरला येतं सिंगल बॉन्डेड आहे. त्याच्यानंतर हे कार्बन आणि हे कार्बन बघा तर इथं सिंगल बॉन्डेड कंपाऊंड आहे. ओके, त्याला आपण काय म्हणायचं, अल्केन्स असं म्हणायचं. ओके.